स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात मृतांची संख्या 8वर पोहोचली आहे। महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एका स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात एका खासगी रुग्णालयात आणखी एका कामगाराचा मृत्यू झाला असून शनिवारी मृतांची संख्या 8 झाली आहे, एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली। दांडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. पिनाक दंदे यांनी पीटीआयला सांगितले की नागपूर शहरात उपचार घेत असलेल्या श्रद्धा वनराज पाटील, वय 22, यांचा मृत्यू झाला। अन्य जखमी कामगार प्रमोद चावरे यांच्यावर उपचार सुरू आहेत। यासोबतच गुरुवारी झालेल्या स्फोटात 6 महिला आणि 2 पुरुषांसह 8 कामगारांचा मृत्यू झाला। शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणा गावात असलेल्या एका कारखान्यात गुरुवारी दुपारी 1च्या सुमारास स्फोट झाला। 9 जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाच्या वेळी बहुतेक बळी कारखान्याच्या पॅकेजिंग युनिटमध्ये काम करत होते। पोलिसांनी शुक्रवारी कारखान्याचे संचालक जय शिवशंकर खेमका, 49, आणि व्यवस्थापक सागर देशमुख यांना अटक केली। त्याला हिंगणा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी जामीन मंजूर केला। पोलिसांनी सांगितले की संचालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध भारतीय दंड संहिता IPC कलम 286, स्फोटक पदार्थाबाबत निष्काळजी वर्तन, 304 कोणत्याही निष्काळजी कृत्याने कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय दंड संहितेअंतर्गत कोणत्याही निष्काळजी कृत्यामुळे गंभीर दुखापत झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कुणाल भानुशाली यांचा नागपूर येथील अहवाल।